जन्मावर या जगण्यावर सुद्धा प्रेम करावे. बंधुत्व रक्षकांची बनवेल भक्षा रोखेल वैमुक्ताशी अशी एकही रात नाही. बंधुत्व रक्षकांची बनवेल भक्षा रोखेल वैमुक्ताशी अशी एकही रात नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही. माझाच देश आता माझ्यात राहत नाही. म्हणूनच की काय या जगण्यावर आपलं कधी प्रेमच झालं नाही किंवा या आयुष्याचा खरा अर्थ आपल्याला कधी कळालाच नाही. आज जो विषय दिलेला आहे त्याचा मूळ कारण म्हणजे आपल्याला या आयुष्याची खरी किंमत कळायला पाहिजे. जगणं नेमकं काय असतं हे जर आपल्याला कळालं तर खऱ्या अर्थाने त्या विषयाचं सार्थक झाल्यासारखं म्हणता येईल. त्या विषयाचं सार्थक झाल्यासारखं म्हणता येईल. कारण असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावणी अत्तर नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला द्यावे उत्तर. जीवन इतके सुंदर आहे. अनुभव तुम्हाला येत जातील. प्रयत्न करायला विसरू नका. मार्ग तुम्हाला सापडत जातील. मार्ग तुम्हाला सापडत जातील. तरी पण आपण आपल्या आयुष्यातील संकटापुढे इतकं निराश होतो की आपल्याला आत्महत्या हा एकच पर्याय दिसतो. आत्महत्या या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वतःची हत्या करणं होय. मला असा प्रश्न पडतो आपल्या आयुष्यात एवढं काय होणार असेल की आपण जगण्याचा विचार करून मरण्याचा विचार करतो. देवाने दिलेलं इतकं सुंदर आयुष्य आपण आत्महत्या करून संपवणं फार चुकीचं आहे. फार चुकीचं आहे. म्हणूनच तर कवी मंगेश काटकर म्हणतात की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हे गाणं आपल्याला जगण्यावर प्रेम करायला शिकवतं. परंतु आजकालची परिस्थिती पाहिली तर ती उलटीच दिसते. आजकालचे युवक हे म्हणतात या मरणावर या मृत्यूवर शतदा प्रेम करावे. आजकालचे युवक हे जगण्यापेक्षा मरण्याला अधिक जवळ करत आहेत. थोडं काही मनाची रिक्त झालं की ते जीव जसा काय जीव बाजारातच मिळतो. आपली मानसिक स्थिती इतकी कमजोर झाली आहे. कोणी आपल्याला म्हणायची देईल की आपला अनमोल जीव आपण द्यायला लगेच तयार होतो. आपला अनमोल जीव द्यायला लगेच तयार होतो. मानवी जीवन हे एकदाच मिळते. ते सार्थकी न लावता आपण ते वाया घालवत आहोत. वाया घालवत आहोत. काही लोक कर्जबाजारी होऊन जीव देतात. काही लोक मी रागवलं म्हणून तर परीक्षेला मार्क्स कमी पडले म्हणून. परंतु त्याला सांगावंसं वाटतं पैसा सर्व काही नसतो. मार्क सर्व काही नसतात. 10वीला किती गुण मिळाले हे फक्त मार्कलिस्ट पुरतं मर्यादित नसतं. लोक 2 दिवस विचारतात किती गुण मिळाले त्यानंतर तेही विसरून जातात. मात्र आपण आपल्या आईवडिलांचा विचार न करता जीव देऊन मोकळे होतो. आपल्या मागे आपल्या कुटुंबाचं काय होत असतं याचाही कधी आपण विचार केला नाही. याचाही कधी आपण विचार केला नाही. म्हणूनच तर सुंदर सप्पा म्हणतात की भिजू नको बाळा तू जगायला शिक. भिजू नको बाळा तू जगायला शिक. फुलांच्या पायघड्यावरून चालताना वाटे बोचले तर सहन करायला शिक. फुलांच्या पायघड्यावरून चालताना वाटे बोचले तर सहन करायला शिक. कारण वाट्याला बोचणं माहीत असतं वेदना कळत नसतात. वाट्याला बोचणं माहीत असतं वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की काटे तुम्हाला बोलतील आइए वेलकम टू स्वागतम. हम झुकता है तुम चलना सीखो. हम झुकता है तुम चलना सीखो. आपल्या सर्वांनाच काय कर्मवीर भावनापाटील बनता येणार नाही. परंतु आपल्या छोट्याशा आयुष्यात असं काहीतरी कार्य करून जायचं म्हणजे आपल्याला आणि जगाही त्याचा आनंद होईल. आपल्याला आणि जगाही त्याचा आनंद होईल. आपण कोणाचं आकर्षण आयुष्य जगायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. कर्मवीराला पण अनेक संकट आली पण त्यांच्या मनात विचार आला नाही की आत्महत्या करावी. ते प्रत्येक संकटातून शिकले. प्रत्येक संकटातून मार्ग काढला. म्हणूनच तर रयत शिक्षण संस्था उद्या झाली. रयत शिक्षण संस्था उद्या झाली. कधी लंगड्याचा पाय व्हावा आंधळ्याचे डोळे व्हावे युद्धाची काठी व्हावी. मग आपल्याला जग आणि जगण्यातील आनंद गवसेल. जग आणि जगण्यातील आनंद गवसेल. शेवटी जाता एवढंच सांगते. शेवटी जाता एवढंच सांगते. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्या कशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही. हव्या कशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. म्हणूनच तर हे आयुष्य मनभरून जगा. सगळ्यांशी प्रेमाने वागा. कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही.